ऑलिम्पिकवीर पहलवान खाशाबा जाधव यांच्या घरी आलो आपण आणि बरेच दिवसापासून आपल्याला यायचं होतं, परंतु आज योगायोगानं आपण आलो आणि पहलवानाच्या दृष्टिकोनानं जे नवीन पहलवान आहेत यांना खूप मार्गदर्शन ठरणाऱ्या गोष्टी आहेत. वेगळा सेपरेट आपण व्हिडिओ तर बघितलेलाच आहे आणि मुलाखतीच्या माध्यमातून पूर्ण कुस्ती क्षेत्रात जे जीवन प्रवास आहे आज त्यांच्या चिरंजीवाच्या माध्यमातून पहलवान रणजित खाशाबा जाधव यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. वस्ताद, प्रथम आपलं स्वागत, बहुमूल्य वेळ दिला. आज वस्तादांची परत एकदा आठवण येते, कारण असं आहे की कोल्हापूरला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळालंय स्वप्नील यांच्या माध्यमातून. तर काय सांगाल याच्याबद्दल? ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे की कोल्हापूरमधून स्वप्नील कुसाळे या तरुण मुलाला परवा दिवशी ऑलिम्पिकच्या 50 मीटर शूटिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातला तो खाशाबांच्या नंतरचा दुसरा असा प्लेयर आहे ज्याला ऑलिम्पिकचं पदक मिळालेलं आहे. आज तारखेला आपल्या बहुत मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये 24 पदकं आहेत. त्या 24व्या पदकावर स्वप्नील आपलं नाव कोरलेलं आहे. ही मोठी अभिमानाची बाब आहे आणि माझ्यासाठी तर ते जास्त विशेष का आहे तर खाशाबा जरी सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले आणि गोळेश्वर गावचे असले तरी त्यांची कारकीर्द कोल्हापूरमध्ये घडली, त्यामुळं ते कोल्हापूरकर म्हणूनच ओळखले जातात आणि त्यांची जिथं कारकीर्द घडली त्या जिल्ह्यामध्ये स्वप्नील जन्माला आलेला आहे. गडिंगरे कुटुंबातला म्हणजे त्यांचा खेळातला वारसदार, ऑलिम्पिकचा वारसदार कोल्हापूरमध्येच निर्माण झाला. हे अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. म्हणजे 1952 तर आज 2024, म्हणजे एवढा जो मधला टप्पा आहे, एवढा वेळ वाट पाहावं लागली की महाराष्ट्राला एखादं मेडल देण्यासाठी ऑलिम्पिक मध्ये. आता बघा, ऑलिम्पिकचं पदक हे काय चीज आहे याची किंमत आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे की खाशाबांच्या नंतर 7 दशकं आपल्याला वाट बघावी लागली. 7 दशकं. आणि या देशाला खाशाबांचं ऑलिम्पिक पदक मिळाल्यानंतर दुसरं पदक मिळायला जवळपास 4 दशकं वाट बघायला लागली. त्यामुळं खाशाबांचं मोल अनमोल आहे. फक्त काय झालंय की दुर्दैवानं त्या काळातले राज्यकर्ते त्यांना योग्य न्याय देऊ शकले नाहीत आणि त्यांनी योग्य न्याय न दिल्यामुळं त्यांच्या हातून आणखीन काही चांगले उद्योन्मुख खेळाडू घडले असते, आणखीन मार्गदर्शन पुढील पिढीसाठी घडलं असं मिळालं असतं. त्याचा वापर त्यांनी करून घ्यायला हवा होता. पण ते मला वाटतं की खाशाबांपेक्षा आपली व्यवस्थाच कम नशिबी आहे की त्यांचा योग्य तो लाभ घेऊ शकली नाही. पहलवान खाशाबा जाधव यांच्या माध्यमातून देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल मिळालं. त्याच्यानंतर बराच दिवसानंतर आता पुढं दुसरं महाराष्ट्राला मेडल मिळालेलं आहे. तर तसं सांगायला गेलं तर कुस्ती हा वैयक्तिक खेळामध्ये मेडल मिळालं, परंतु त्याच्या पाठीमागचं जे खडतर तपश्चर्या असते ते खूप कठीण असते, कारण एवढ्या याच्यातनं त्यावेळेस कुठले मॅट वगैरे सुविधा नव्हती. तरी पण त्यातनं मेडल घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. वस्ताद दादा, पहलवान खाशाबा जाधव यांची सुरुवात कुठनं झाली पहलवानकीमध्ये? त्यांची सुरुवात जन्मगावापासूनच झाली, गोळेश्वर मधून. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे शेतकरी होते, मात्र त्यांना स्वतः नाद असल्यामुळं कुस्तीचा त्यांनी आपल्या 5ही मुलांना तिकडं म्हणजे वळवलेलं होतं कुस्तीकडं. म्हणजे पहलवान खाशाबा जाधव यांना आणि 4 भाऊ आहेत. अजून 4 भाऊ, ते पहलवान आहेत. 5 भाऊ आणि 3 बहिणी, अशी 8 जणांचं ते 8 बहीण भावंड होती आणि सगळे आपल्या आपल्या स्तरावर त्यांनी कुस्तीमध्ये चांगलं लौकिक प्राप्त केलेलं होतं. आणि खाशाबांचे धाकटे भाऊ दिनकरराव हे सुद्धा अगदी दिल्लीपर्यंत जाऊन आलेले पहलवान होते. आज कुणी हयात नाहीये मात्र. अरे हो, ते चांगले पहलवान होते. कुस्ती क्षेत्र हे घरामध्ये आहेत. वडील पण चांगले पहलवान, तुमचे आजोबा. हो 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 हो. बाळकडू हे घरातनं अनुवंशिकता आहेच म्हणजे मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर त्यांचा वारसा पुढे कोण चालवते कुस्ती क्षेत्रामध्ये? दुर्दैवानं आमच्या कुटुंबात कोणी चुलत्यांच्या घरात असेल किंवा आमच्या घरात कुस्तीमध्ये तो वारसा कोणी नाही चालू शकलेलं. काय कारण आहे म्हणजे? कारण की एवढं मोठं ऑलिम्पिकचं मेडल मिळालेलं आणि त्या घरात आता हे काय कारण असावं हे मोठं आश्चर्य. म्हणजे मला सुद्धा नेमकं काय स्पष्टीकरण द्यावं हे लक्षात येणं झालंय. कारण आपण बघतो का कुठं निराशा आहे बाबा? नाही, आता सांगतो मी. म्हणजे आपण असं मानतो की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतोय, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतोय, राजकारण्यांचा मुलगा राजकारणी होतोय, आमदाराचा मुलगा आमदार होतोय. मग पैलवानाचा मुलगा पैलवान व्हायला हवा होता, ही स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र
खाशाबा काही बोलत नव्हते, मितभाषी होते. त्यांच्या मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये सल असू शकते. ते स्वतःच्या कामगिरीबद्दलही काही बोलत नव्हते आणि जाणीवपूर्वक असं करा असं म्हणलेले पण मला जाणवत नाही किंवा आठवत नाहीये. आणि मला आता मागवून बघताना असं वाटतं की मी खरं कुस्ती करायला हवी होती, मात्र त्यावेळची परिस्थिती म्हणजे आजपासून 40 वर्षापूर्वीची अनुकूल अजिबात नव्हती. कारण खाशाबांचं 1983 मध्ये पोलीस खात्यातून निवृत्त होणं, नंतर जून 83 मध्ये गोळेश्वर या गावी येणं आणि एका वर्षामध्ये त्यांचं निधन होणं, या सगळ्या घटना इतक्या शीघ्रगतीनं आणि अकल्पित घडल्या की त्यानंतर मला आणि आईला सावरायला संधीच मिळाली नाही. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की कोणताही व्यक्ती एकटा घडत नसतो, त्याच्यामागं काही राबणारे हात असतात. मग ते आई वडील असतील, बहीण भावंड असतील, पही पाहुणे आपतेष्ट असतील, गुरुजन असतील, समाज असेल. तसं त्यावेळेला मला आणि आईला नेमकं जीवनामध्ये पुढे वाटचाल करण्यासाठीच धडपडायची वेळ आली होती. त्यामुळं हा विषय मागं पडला. पण मला असं निश्चित वाटतं की मी ते आमच्या रक्तात होतं, करू शकलो असतो. थोडंसं संधी आणि त्यावेळेची परिस्थिती अनुकूल असती तर मी हा वारसा निश्चितपणानं पुढं चालवला असता. तर माझ्या मुलांनाही करायला हवं होतं, पण ते केलेलं नाही. आता पण वेगळ्या स्पोर्ट्समध्ये असते तो त्याला क्रिकेटचं नाव होतं, त्यात त्यानं ठीकठाक कामगिरी बऱ्यापैकी केली होती. पण आता नियतीच्या मनात असलं तर चौथ्या पिढीतला माणूस पोरगा एखादा निघू शकेल असं मी मानतो. बघूया. आता पहलवान खाशाबा जाधव यांच्याबद्दल थोडं जाणून घ्या. त्यांनी कितव्या वर्षी पहलवानकी केली आणि कोणत्या तालमीपासून सुरुवात केली? गावात तर केली, पण त्याच्यानंतर जी कोल्हापुरात होती ती कुठल्या तालमीत होती? वय 4-5 वर्षापासून त्यांच्या वडिलांनी, दादासाहेबांनीच त्यांना प्रेरित केलं होतं. आणि गावामध्येच ते त्यांचं बाळकडू किंवा इनिशियल ट्रेनिंग जे म्हणतो, सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण कुस्तीतलं गावातच झालेलं होतं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी जेव्हा ते टिळक हायस्कूलला गेले कराडच्या, तेव्हा इथून ते पळत जायचे शाळेला. जवळपास आता हे ऑलिम्पिकला 72 वर्ष झाली त्यांच्या. आणि त्याच्या आधीच्या ऑलिम्पिक्स म्हणजे 76 वर्षापूर्वी देश आपला स्वतंत्र झाला. त्याच्या आधी शाळेला जायचे म्हणजे सांगा 80-85 वर्षापूर्वी तुम्ही इमॅजिन करा, कल्पना करा. इथून एक 4-5 किलोमीटर ते पळत जायचे, 4-5 किलोमीटर पळत यायचे. म्हणजे तिथंच त्यांची बऱ्यापैकी मेहनत व्हायची. आणि त्यांना जे टिळक हायस्कूल मधले गुरुजन लाभले ते वळवडे सर आणि बेलापुरे, हे हाडाचे शिक्षक होते. मात्र खेळामध्ये सुद्धा त्यांना तितकीच आवड होती आणि त्यांनी खाशाबांचे गुण ओळखून त्यांना प्रेरित आणि प्रोत्साहित केलं. तिथून त्यांची जडणघडण पुढे घडत गेली आणि ते पहिल्यांदा 48ला तिथूनच गेले ऑलिम्पिक्सला. आणि पुढील शिक्षणासाठी जेव्हा कोल्हापूरला राजाराममध्ये दाखल झाले कॉलेजमध्ये, तेव्हा तिथून ते हेलसिंकीला गेले. आणि मग त्यांनी जो इतिहास केला तो आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की भारतासाठी जर त्यांनी पहिलं ऑलिम्पिकचं पदक 1952 साली आणलं. आणि आपण ते अनेक वर्ष बघत होतो की खाशाबांचं हे पदक आणि 96 साली लिएंडर पेसनं दुसरं पदक आणलं. म्हणजे 44 वर्षानंतर या देशाला दुसरं पदक मिळालं. 2000 मध्ये मल्लेश्वरीनं महिलांसाठी पहिलं आणि या देशासाठी तिसरं पदक आणलं. 2004 मध्ये राजवर्धन राठोड जे माजी क्रीडा मंत्री होते या देशाचे, त्यांनी सिल्वर मेडल आणलं शूटिंग मध्ये. 2008 मध्ये आपल्याला 3 पदकं आली, 2012 मध्ये 6 पदकं आली, 2016 मध्ये 2 पदकं आली, टोकियोमध्ये आपल्याला 7 पदकं आली. अशी आपला आलेख थोडा वाढत गेलेला आहे. यावर्षी आतापर्यंत किती मेडल आल्यात? आतापर्यंत आज अखेर आपल्याला 3 पदकं आलेली आहेत, 3 ब्रॉन्झ मेडल आहेत आणि अजून काही खेळ आपले बाकी आहेत. आपला नीरज चोप्रा सारखा एक चांगला स्पर्धक जो अतिशय भारावून आणि समर्पित वृत्तीने आपल्या खेळाकडे ध्यान देतो, त्याच्याकडून आपल्या देशाला निश्चित दुसऱ्या ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडलची अपेक्षा आपण करू शकतो. नक्कीच. आणि आपल्या वस्तादाला मेडल जे मिळाले ते कोणतं मेडल होतं? 1952 साली त्यांना रेसलिंग मधलं फ्रीस्टाईल गटातलं 52 किलो कॅटेगरी मधलं त्यांना ऑलिम्पिकचं ब्रॉन्झ मेडल प्राप्त झालेलं आहे. ते मोतीबागला होते कोल्हापूरला. राजाराम कॉलेज आत्ताचं जे जुना राजवाडा आहे किंवा भवानी मंडप आहे तिथं भरायचं. आणि शेजारी मोतीबाग तालीम आहे, तिथं शाहू मोर्डिंग शेजारीच आहे. तेवढ्यातल्या त्या टापूमध्ये त्यांची ते कुस्तीचं ट्रेनिंग आणि दिनचर्या चालायची. वगैरे कोण होते कोच वगैरे त्यावेळेस? कोच
म्हणजे कॉलेजमधले त्यांचे पुरंदरे सर होते, बर गोविंद नागेश पुरंदरे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वयंप्रेरणा, म्हणजे मुलाला तुम्ही एखादी गोष्ट कर म्हणणं आणि त्यानं स्वतःहून करणं यात फरक आहे. तो प्रेरित असला पाहिजे तरच ती गोष्ट घडू शकते. असं तालमीत राहायचे का? म्हणजे आता जसं मुलं नाही, राहतात तसं तिथे कोल्हापुरात असल्यामुळं शाहू बोर्डिंगला होते ते. बोर्डिंगला होती, तिथनं थोडं सरावाला जायचे. मी काय म्हणतोय, त्यावेळेस असलं मला वाटत नाही की सुविधा असणार. आता सुसज्ज असे मॅट हॉल आहेत, जिमचे साहित्य आहे, प्रत्येक गोष्टी चांगले तज्ञ असं मार्गदर्शन करतात. तसं त्यावेळेस काय होतं काय? बघा, आता इंटरनेटचा जमाना आहे. तुम्ही आता इथं जे काय बोलताय माझ्यासोबत किंवा मी तुमच्यासोबत, ते काही वेळानंतर संपूर्ण राज्यात देशात पसरून जाईल. म्हणजे ह्याला म्हणायचं फास्ट ऍक्शन. ही ऍक्शन 70-80 वर्षापूर्वी अजिबात नव्हती. जगायची, उभं राहायची भ्रांत होती त्यावेळेला. आपण पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यात आलो होतो आणि पुढे उभं कसं राहायचं ह्याची विवंचना राज्यकर्त्यांपासून सर्वसामान्य जनतेला होती. त्यामुळे सुविधेचा विषय सोडाच तुम्ही, काहीच सुविधा नव्हत्या. ही फक्त जाज्वली इच्छाशक्ती आणि देशप्रेम, त्याच्या आधारे त्यांनी ही कामगिरी केली आहे. आणि ती त्यावेळेची परिस्थितीने आताची तुलना केली तर आज आपल्याला बहुसंख्य पद्धतीनं सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही तोंडात शब्द काढायचा आहे, मला हा कोच पाहिजे, नाहीतर मी प्रॅक्टिस करणार नाही, की सरकारनं तुमचा शब्द झेलायचा. तुम्ही म्हणाल तो कोच द्यायचा, तुम्ही म्हणाल ती सुविधा द्यायची. मी तर म्हणतोय ढीगभर पदके यायला पाहिजेत, पण ती येणं झालीत, तिचं परीक्षण झालं पाहिजे. आता वस्तादाने तुम्ही कात्यावर असं ह्याच्यावर प्रॅक्टिस करायची, मॅट वगैरे काय नसायची. बरोबर, थोडं सांगा, म्हणजे काय कशा पद्धतीने करायचं? कसं आहे, त्यावेळेला मॅट बीट हा प्रकार काय माहित असायचं कारणच नाही ना. मग आता तिथं जाऊन गादीवर खेळायचंय, कसली गादी आहे ती पहिल्यांदा गेल्यावरच कळणार होती. त्यामुळं कात्या बित्या घेऊन त्यात ते घालून चादरीत गुंडाळून ते तयार करून त्याच्यावर सराव. आणि पहिल्यांदा जेव्हा ते लंडनला निघाले त्यावेळेला बोटीचा प्रवास, बोटीचं नाव होतं स्टॅटहार्ड. त्या बोटीमध्ये 22-25 दिवसाचा प्रवास करून ते पोहोचले होते. आणि त्या बोटीमध्ये गार्डिनर नावाचे एक अमेरिकन कोच होते. त्यांनी ह्या सगळ्यांचा सराव पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की या पोराकडं काहीतरी आहे, गुणवत्ता, स्पार्क आहे. आणि मग त्यांनी त्यांना जुजबी प्रशिक्षण दिलं त्या ठराविक दिवसांमध्ये. त्याच्या आधारे त्यांनी 6वं स्थान प्राप्त केलं. तर त्यांना मार्गदर्शन असतं, आता सारख्या सुविधा असत्या तर त्यांनी सलग 2 ऑलिम्पिक्समध्ये, 3ऱ्या ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा गोल्ड मेडल आणलं असतं. त्यांचं ऑलिम्पिक्सला आता 3 वेळेस ऑलिम्पिकला गेले ते, 2दा गेले होते ऑलिम्पिक्सला. तिसऱ्यांदा जाण्याचं त्यांचं प्रयोजन मनसुबा होता, पण 56च्या मेलबोर्नसाठी ते प्रयत्न करत असताना गुडघ्याची वाटी निसटली, त्यामुळे ते नाही जाऊ शकले ऑलिम्पिक्सला. आता त्यावेळेस यांच्यासोबत कोण भारतातले गेले होते का, खेळाडू असो, कोच असो? किंवा त्यांच्या समवेत कोल्हापूरचे माणगावे मास्तर होते, साताराचे श्रीरंग जाधव होते, निरंजन दास कलकत्त्याचे होते आणि कोच होते. म्हणजे जे काही टीम सोबत असतात दुसरे आता आपण पाहतो तशा पद्धतीने नाही, पण ठराविक लोकांमध्ये कुस्तीसाठी म्हणाय. परंतु त्यांचा जो बाऊट होता त्यावेळेला आपली जबाबदार कोच तिथं, मॅनेजर हजर राहायला हवे होते, ते राहिले नाहीत. त्यामुळं रोलिंग फाऊल हा जो प्रकार दिला गेला तो दिला गेल्यामुळे चुकीचा फाऊल आणि बॅड पॉइंट्स मिळाले. नाहीतर मला वाटतं हे पदक छबी बदलली असती, ती एखाद्या वेळेस सिल्वर किंवा गोल्ड मध्ये पण परावर्तित झाली असती. पण ते होऊ शकलं नाही ह्या काही घटनांमुळे. स्वातंत्र्यापूर्वी कशा पद्धतीनं असायचं? कारण स्वातंत्र्य असायचं का बाबा, एखादी तालीम चालवा, पहलवानचा, इंग्रजांचं असं काय त्याच्यावर निर्बंध वगैरे अंमल असणार की नक्कीच असणार आहे, कारण की त्यातनं क्रांतिकारक पण निर्माण व्हायचे आणि कशा तालमीतनं. खाशावानी पत्रिका सरकारमध्ये काम केलेलं होतं आणि त्या पत्रिका सरकारमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर त्याची परीक्षा अशी होती की तुमच्या तळव्यांवर वेताच्या काठीनं मारलं जायचं आणि ते मारल्यानंतर तुम्ही हू का चू करायचं नाही. तर ऊ केलं तरी सुद्धा तुमचं तिथं काम करायला तुम्हाला संधी नव्हती. म्हणजे ती सुद्धा एक कडक स्वरूपाची परीक्षा होती आणि ती पास होऊन त्यांनी अंडरग्राऊंड म्हणजे भूमिगत होऊन ते काम केलेलं होतं. देशप्रेमी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढलेले स्वातंत्र्य सेनानी पण होते. 100%. त्यावेळेस असं ऐकायला येतं की बऱ्याचशा तालमीमध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांना सहारा दिला जायचा, पहलवानांनी त्यांना एक सपोर्ट करायचे किंवा सहानुभूती असायची क्रांतिकाराविषयी. बरोबर. तसं पहलवानांचा काही कोण्या क्रांतिकारकाशी संबंध आला का? त्यांनी
सिंह नाना पाटलांच्या पत्नी सरकारमध्ये काम केलेलं होतं. बर. म्हणजे ही मोठंच योगदान आहे ना योगदान आहे देशाच्या. म्हणजे आता प्रत्येकाचं योगदान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. त्यांच्या लेवलला त्यांच्या मानानं त्यांनी त्यामध्ये सहभाग होऊन आपला एक खारीचा वाटा उचलायचं काम त्यांनी केलेलं आहे. आता हेल्सिंगी ते ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये किती कुस्त्या कराव्या लागल्या वस्तादांना? एक 5-6 कुस्त्या कराव्या लागल्या की त्याला. आणि फायनलची कुस्ती जी होती मेडल मिळालं ती कोणा पलवानासोबत, कुठल्या देशाचा पलवान होता, काय नाव वगैरे? ते जपानचा इशी त्यांच्यासोबत कुस्ती झाली. आहेत नाही कुणी हयात नाही. ते 82 साली वारलेले आहेत. दुसरे 80 साली वारले आणि हे 84 साली वारले. त्याच पिरियड मध्ये. काय गुणफलक होतं फायनलच्या कुस्तीचं? ते गुणफलक मला वाटतं पॉइंट्सवर थोडस हे झाले असतील. पॉइंट्सवर. त्यावेळेस आजोबा होते का तुमचे, म्हणजे पलवानाचे वडील? होते. त्यांनी मी जसं आता बघितलं स्वप्नीलच्या आजीनं तुमच्या पत्रकाराचं तोंडाला भरून कौतुक केलं, ते स्वागत कसं करणार असं विचारल्यावर त्यांनी गालावून हात फिरवले आणि म्हणजे हे केलं. तशा पद्धतीनं मला वाटतं खाशावांच्या वडिलांना, आई वडिलांना सुद्धा आपल्या पोराचा निश्चित अभिमान त्यावेळेला वाटला असणार आहे. आता त्यावेळेला मीडिया असला काही प्रकार फारसा नव्हता. पण मी तुम्हाला एक पत्रक दाखवलं होतं 48 साली जेव्हा ते 6व्या स्थानानं म्हणजे यशस्वी झाले, तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हस्ते त्यांचा सत्कार गोळेश्वरमध्ये 101 बैलांच्या मिरवणुकीने झाला होता. म्हणजे त्या काळात ती मोठी घटना म्हणूया आपण. बरंच ऐकण्यात पण आले की बरेचसे बैलगाडी त्यांच्या रॅलीमध्ये सामील होते आणि गावामध्ये गोळेश्वरमध्ये. हो, म्हणजे 70-80 वर्षापूर्वी काय म्हणजे ऑलिम्पिक्स म्हणजे काय, कोणत्या लेवलला खेळलं जातं, काय त्याची व्याप्ती आहे हे कोणाला माहित होतं. तरी सुद्धा त्या काळाला अनुसरून, त्या परिस्थितीला अनुसरून त्या गावकऱ्यांनी त्यांचं मोठं स्वागत केलं होतं. तसं बघायचं झालं तर पलवानांची खूप गरीब परिस्थिती त्यावेळेला, एवढं काय नव्हतं. ती वस्तादांनी तिकीट पण दाखवले की म्हणजे आपले पावती म्हणतोय आपण, ज्यावेळेस बाहेर देशात जायचो हेल्सिंगी या ठिकाणी खेळायला, तर वर्गणी गोळा करून जे काही खर्च येत होते ते करायचे. ते कशा पद्धतीने परिस्थिती, म्हणजे काय शेती वगैरे गावाकडे असं काय नव्हतं? आता हे पैसे जे पावती काढली होती ते पावती तुम्हाला देऊन तुमच्याकडनं देणगी स्वरूपात पैसे घेतले. पण ते काय कोणी 4 आणे दिले असतील, 10 पैसे दिले असतील. त्यांच्या प्राध्यापकांनी बंगला आपला घाण ठेवला होता. मराठा बँकेकडनं त्यांच्या पुरंदरे सरांनी वगैरे कर्ज काढलं होतं. आल्यानंतर यथावकाश त्यांनी काही कुस्त्या वगैरे फडबीड करून ते परतफेड केली. आणि मला आठवतंय की त्यांनी एक पत्र त्यावेळेला दिलं होतं. त्यावेळेचे तत्कालीन जे संयुक्त मुंबईचे मुख्यमंत्री होते मोरारजीभाई देसाई, त्यांना हे पैलवान लोकांनी पत्र दिलं होतं आणि भेटले होते की आम्हाला ह्या कामासाठी आर्थिक मदत मिळावी. परंतु त्या वेळेला त्यांच्याकडनं ते सहकार्य झालं नाही. मग ह्या पर्यायी व्यवस्थेनं त्यांनी आपली व्यवस्था केली आणि ऑलिम्पिकला त्यांचं प्रस्थान झालं आणि जाऊन आले ते लोक. ही वस्तादांचा कसा व्यायाम प्रकार असायचा, शेड्यूल कसा असायची, मेहनत कशी करायची? आता बघा त्यांचं आणि तुमच्या ओमच्या वडिलांचं मी आता बोलणं करून दिलं, तर त्यांचे जे शिष्य आहेत 90 वर्षांचे ते अद्याप आहेत आणि त्यांची स्मृती अतिशय चांगली आहे. तर ते त्यांचे शिष्य असल्या कारणानं जेव्हा ते ऑल इंडिया पोलीसला खेळत होते तेव्हा त्यांना केडी जाधवांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर ऑल इंडियाला पहिलं यायचं असेल तर 2.5 जोर आणि 5,000 बैठका तुम्ही दिवसाकाठी मारायच्या आहेत, तर तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियनशिपला टिकू शकाल. म्हणजे त्याच्याबरोबर इतरही काही गोष्टी पूरक व्यायाम असू शकतो. आणि त्या पद्धतीनं त्यांचं खुराकही त्यांनी ठरवून दिला असेल. अशाच पद्धतीनं त्यांनी स्वतः त्यावेळेला मेहनत केली असणार आहे. मात्र त्यांना त्यावेळेला मिलोची भाकरी वगैरे खाऊन जे काही जुजबी खुराक, आतासारखं काय प्लांट डाएट हा अजिबात नव्हता. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही चटणी भाकरी खाऊन सुद्धा जाऊ शकता पुढे. आणि इच्छाशक्ती कमी असेल तर तुम्हाला दूध दुभतं दिलं तरी सुद्धा तुम्ही नाही टिकू शकत. हे साधं लॉजिक आहे. ऑलिम्पिकला तर खेळत, पण त्याच्या व्यतिरिक्त एशियन चॅम्पियनशिप किंवा बाकीचे नॅशनल
असं काय आहे का आता त्यात? तुम्हाला मी अनेक सर्टिफिकेट त्यांचे दाखवले, त्याच्यामध्ये ते कॉलेज लाईफमध्ये, स्कूल लाईफमध्ये त्यांनी ज्या ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला तिथं विजय पताका त्यांनी मिळवली, ती सगळी सर्टिफिकेट तुम्हाला मी दाखवलेत. आणि ते कुस्तीतच नाही तर 17-18 खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त होते. कुस्ती चांगले खेळायचे, पोहण्यात ते अव्वल होते, भाला चांगले टाकायचे, हातोडा फेक चांगली करायचे, कबड्डी चांगली खेळायचे, मलखांब चांगले खेळायचे. म्हणजे जेव्हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व्हायचा तेव्हा एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, खाशाबा म्हणजे त्यांना ते नैसर्गिकरित्या गुणवत्ता होती असं मानूया आपण. आणि त्यांनी विशेष ओढ कुस्तीकडे दाखवून त्याच्यामध्ये आपली सर्वोच्च कामगिरी करून या देशाचं नाव लौकिक अटकेपार केला. आणि त्यामुळं आज इतिहासात ते अजरामर आहेत. आणि त्याच गोष्टीमुळे आज तुम्ही माझ्यासोबत आहात, मी तुमच्यासोबत आहे. बरोबर. आणि नक्कीच कुस्ती व्यतिरिक्त सुद्धा अनेक असे खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य दाखवले. आणि मला वाटतं एकमेव पहलवान आहे की सर्व गुण संपन्न, नुसतं खेळाडू पण नाही, सांगायचं गेलं तर एक वेल एज्युकेटेड होते. त्यांचं अक्षर तर बघितलं, एवढं सुंदर अक्षर, शिक्षणाबद्दल सांगा, एवढं अक्षर सुंदर बघितलं आपण, त्याच्यावर लक्षात येते की ते अभ्यासामध्ये प्रावीण्य चालतं. खेळाडू असतो तो जेव्हा खेळाकडे लक्ष देत असतो तेव्हा त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे असं घडू शकतं की म्हणजे रेग्युलर जी मुलं आहेत पूर्ण वेळ अभ्यासाकडे लक्ष देणारी, ती ठरलेल्या वयातच आपली शैक्षणिक कारकीर्द पूर्ण करू शकतात. त्यांचं शिक्षण थोडंसं उशिरा होत गेलं, म्हणजे त्यांना सुरुवातीला शाळेत उशिरा घातला आणि नंतर खेळाच्या नादामुळे थोडासा वेळ झाला, पण जे त्यांनी प्राप्त केलंय ते मात्र त्यांनी स्वयंसिद्ध पद्धतीने मिळवलेलं शिक्षण आहे आणि ते गुणग्राहकतेने मिळवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला मी काही त्यांच्या गोष्टी दाखवल्या, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येतं की हा माणूस तावून सुलाखून इथवर पोहोचलेला आहे. कारण एक म्हण आहे, आड्यात असेल तर पोऱ्यात येणार. ते तुमच्याकडे आहे, ते तुम्ही प्राप्त केलं असेल तर तुम्ही सांगू शकता, बोलू शकता, लिहू शकता. तर ते एक कुशल व्यक्तिमत्व होतं असं मला म्हणायचं, अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. कारण तुम्ही पाहिलं ते चित्रकलेमध्ये पण प्रवीण होते, त्यांच्या हस्ताक्षरावरनं माणसं चारित्र्य कळतं. ते बघितल्यानंतर काय असू शकतील याच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व. शिवछत्रपती पुरस्कार मिळालेले आहे, परत अर्जुन अवॉर्डी आहेत. हे जे दोन्ही पुरस्कार आहेत ते मरणोत्तर दिलेले आहेत का अगोदर दिलेले आहेत? नाही, मरणोत्तर दिले गेले आहेत त्यांना. त्यांच्या आयुष्यामध्ये हयातीत 5 फाउंडेशनचा पुरस्कार 83 साली मिळाला, इचलकरंजीच्या 5 फाउंडेशनचा. मात्र तुमचा शिवछत्रपती असेल, अर्जुन असेल, हे ते असतानाच 1961 साली म्हणा किंवा 74 साली चालू झाले होते. ते त्यांना जिवंतपणी का दिले नाहीत हे बरं मोठं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे आणि खाशाबांनी मग प्रयत्न कमी केले, कुणाला भेटले नाहीत का असं का म्हणायचं? माझं काम मी केलेलं आहे, मग मी परत तुमच्या दारात का यायचं? तुमचं काम आहे ना ते बघायचं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राची स्थापना 1960 साली झाली आहे. माझ्या माहितीनुसार आमच्या तालुक्यानं, जिल्ह्यानं 3 मुख्यमंत्री दिले. बरोबर. त्याला ज्याला अनेक मंत्री दिले. अगदी आमचे मामाच रेठरेचे यशवंतराव मोहिते 17 वर्ष मंत्री होते. चव्हाणसाहेब उपपंतप्रधान झाले या देशाचे. मग कोणाला लक्षात नाही आलं का की खाशाबा नावाच्या एक व्यक्तीनं काहीतरी केलंय मोठं काम, माणसाला आपण न्याय दिला पाहिजे किंवा योग्य सन्मान दिला पाहिजे, हे मला वाटतं पारखायला कमी पडले. एक व्यक्तीलाच तुम्ही बाजूला तांदळातल्या खड्यासारखं बाजूलाच टाकलं, फार मोठं चूक झाली. त्यांच्या वेळेस असे कोणते खेळाडू होते का त्यांना सरकारनं खूप सपोर्ट केलं, बाहेर राज्य तर पंजाब असो, हरियाणा असो? आता बघा, देश स्वतंत्र झाल्यानंतर क्रीडा परंपरा आपल्याला उदयाला यायला वेळ लागला. पण कासिंग पंजाबचे आहेत, त्यांना त्यांच्या शासनानं त्यांची किंमत योग्य पद्धतीने केली. मग महाराष्ट्रानं आपल्या सुपुत्राचं कौतुक करायला हवं होतं ना, ते नाही केलं, कमी पडलं असं माझं निश्चित मत आहे. 100%. त्याच्यानंतर तरी बाबा आता भारताला पहिलं मेडल ऑलिम्पिक मध्ये मिळवून झालं, कुठेतरी त्यांचं गुणगौरव व्हायला पाहिजे किंवा त्यांना भारत नंतर. गंमत कशी आहे, आता ह्याच्यावर इतकं मंथन झालेलं आहे, इतकी चर्चा घडली आहे, चर्चा आणि मंथन झालेलं आहे की आता काय बोलायचं, आता काय बोलायच्या पेक्षा कृती करण्याची वेळ
समोरच्या पक्षाची आहे, ह्या जबाबदार राज्यकर्त्यांची आहे की हो आपण आता चूक तर केलेली आहे, आता चूक भरून येऊ शकत नाही. खाशाबांना तुम्ही पुन्हा बोलू शकत नाही वरून खाली की या आणि हे स्वीकारा म्हणून. पण एक आत्मिक समाधान त्यांनाच वाटेल की बाबा या माणसाला आपण देऊ शकलो नाही जिवंतपणे, निदान आत्ता देऊन एक आपलं सगळ्यांचं समाधान तरी करूया. आणि महत्वाची काय गोष्ट आहे की 1925चा त्यांचा जन्म आहे 15 जानेवारी, आणि 2025ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांना. त्या गोष्टीचं औचित्य साधून ही कसर कशा पद्धतीने भरायची आहे त्या जबाबदार व्यक्तीने निश्चितपणानं सांगायची गरज नाही. ते हुशार आहे, सुज्ञ आहेत, त्यांनी ती जबाबदारीनं भरून काढावी असं मला वाटतं. नक्कीच. आणि कुस्ती शौकीनांची प्रत्येक व्यक्तींची एक इच्छा आहे की त्यांना भारतरत्न पुरस्कारानं त्यांचा गौरव केला जावा, कारण त्या पात्रतेचे पैलवान होते. नुसते कुस्ती नाही तर अष्टगुणसंपन्न, सगळ्या गुणसंपन्न पैलवान असे होते. आणि नक्कीच भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ते. शासनाने ह्यासाठी प्राधान्य देऊन त्या गोष्टीकडे विचार करावा. तसं बघायला झालं तर वस्तादांचा नंतरचा वेळ कसा आहे, म्हणजे कुस्ती क्षेत्र सोडल्यानंतर पुढचा जो काळ कसा होता, नोकरी वगैरे का व्यवसाय, थोडासा. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपल्याकडे एक दरडीचे पोलीस अधिकारी होऊन गेले जे 2008 मध्ये शहीद झाले. त्यांचं नाव अशोक कामठे. बरोबर. त्यांचे आजोबा 1955 साली नारायणराव कामठे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की खाशाबा जाधव हे अद्याप बेकार आहेत, आणि म्हणून त्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना खास बाब म्हणून पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून जॉईन करून घेतलं. ऍक्च्युली ते इन्स्पेक्टर म्हणून अपॉइंट करायचं होतं. काय पुढं घडलं मला पूर्ण ज्ञात नाहीये, परंतु नंतर ते PSI म्हणूनच बरेच वर्ष राहिले आणि पुढच्या प्रमोशनसाठी किंवा त्यांच्या गुणवत्तेचं, त्यांची जी गुणवत्ता होती ती खेळामधली होती प्राधान्यानं, त्या गुणवत्तेचा फायदा सरकारनं असेल, पोलीस फोर्सनं असेल, आपल्या सिस्टीममध्ये करून घ्यायला हवं होता. कारण आता तुम्ही जर बघितलं आपले जे ऑलिम्पिकला गेलेले प्लेयर्स आहेत हे सगळे नोकरी करतात, परंतु नोकरीवर ते असतात का? नसतात. ते नुसते सहाय्य करतात. बरोबर. त्यांना पूर्ण वेळ मोकळीक दिली जाते. खाशाबा हे नोकरी करत होते, हातेरी पोलिसांचा पगार काढायचे, हे करायचे, असलं काम करून ते करत होते. त्यांना पूर्ण वेळ जर ट्रेनिंग साठी दिलं असतं त्यांनी आणखीन जास्त चांगली कामगिरी केली असती. त्यांच्याकडनं आणखीन चांगले प्लेयर्स घडले असते ज्यांनी मागेच या देशाचं नाव लौकिक साता नेला असतं असं मला वाटतं. नंतर त्यांनी कुस्ती क्षेत्रात काही पैलवान घडवलेत का? त्यांचे शिष्य कोण? त्यांना जी काही संधी मिळाली त्यामध्ये काही अंशी त्यांच्याकडनं शिष्य घडले. म्हणजे त्यांनी रग्बीची टीम ला थोडस गाईड केलं होतं. जुजुत्सू नावाचं जे डिफेन्स गेम आहे, कराटे म्हणून आपण, तिथं काही ट्रेन केले होते. कुस्तीगरांना ट्रेन केलं. फुटबॉलच्या वेळेला ते टीम सोबत होते. आणि मगाशी मी तुम्हाला काही कम्युनिटरी नोट्स सर्टिफिकेट दाखवले, ते त्यांना कमिशनरनं म्हणजे प्रेमानं दिले होते. काही त्यांनी बाबा या टीमसाठी काहीतरी मोलाचं योगदान दिलेलं आहे. म्हणजे जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्या संधी त्यांनी सोनच केलेलं आहे. फक्त त्यांना पूर्ण वेळ द्यायला हवा होता, आणखीन चांगलं झालं असतं. आता ते NIS केलेलं नोकरीच्या आधी केलेलं का नंतर केलेलं? नोकरीमध्ये असताना केलेलं आहे. त्यातनंच वेळ काढून पटियालामध्ये. हो. तर अशा पद्धतीनं कुस्ती क्षेत्रात योगदान आहे. असं काय राजकीय पार्श्वभूमी होती का? कारण आज बघतोय बरेचसे पैलवान राजकारणात आलेले आहेत, नंतर खूप मोठे झालेले. असं काय आता बघा, त्यांना राजकीय कारकीर्द असायचं काही कारण नाही. कारण 52 साली त्यांनी पदक मिळवलं, 55 साली पोलिसला ते जॉईन झाले, 1957 मध्ये ते प्रोबेशन पिरियड संपून ऍक्च्युली सर्व्हिसमध्ये इन झाले. 83ला ते पोलीस मधून रिटायर झाले, 84ला ते वाढले. त्यामुळं राजकारण खेळायचा किंवा करायचा, मग त्यांनी त्यावेळेला ही नोकरी पत्करायला नाही पाहिजे होती आणि कुठंतरी राजकारणात शिरायला हवं होतं. पण त्यांच्या मनामध्ये ते नसावं किंवा त्यांच्या माहित नाही त्यांच्या मनात काय होतं ते, मग तसं काय राजकीय डायरेक्ट संबंध त्यांचा कुठचे आलाच नाही. आता ऑलिम्पिकला असो किंवा राष्ट्रकुलला असो, केंद्र सरकार, राज्य शासनार
नोकरी तर देतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त भरपूर असं मानधन दिलं जातंय. वेगवेगळ्या कंपन्या समोर येतात, आमदार खासदारापासून मदत करतात. बरोबर. त्यावेळेस वस्तादांना म्हणजे पहलवान खाशाबा जाधव यांना काय सपोर्ट करायचं का सरकार? काय संबंधच नाही ना. काय संबंध आहे? तुम्ही ऐकलं की आता मगाशी त्यांना जाताना कशा पद्धतीनं ते पैसे गोळा करावे लागले. त्यांचे पोलीस मधून रिटायरमेंट झाल्यानंतर आयुष्याची पुंजी 75,000 रुपये होती. ते घर बांधताना त्यांना कर्ज काढायला लागलं होतं, जे काही दागिने मोडावे लागले होते. आपण म्हणूया कफलक सारखी परिस्थिती झाली होती. नव्हतंच काय त्यांच्याकडे, पैसेच नव्हते. 75,000 म्हणजे काय आता मला सांगा. काहीच नाही. आता तुम्ही बघा, शिपाई असतो ना पोलीस मधला, तो सुद्धा गाडीशिवाय फिरत नाही. साधा शिपाई बँकेतला असतो, तो सुद्धा गाडीशिवाय फिरत नाही. खाशावर चालत जायची, सायकलवर जायची. म्हणजे किती साधा माणूस होता. आताची आईट जर पाहिली तर तुलाच म्हणून तर हे बघा, प्रत्येक आई बाबाच्या बद्दल प्रत्येक पोराला अभिमान असतो. मग तो वाईट असला तरी सुद्धा अभिमान असतो, आणि चांगला असला तर निश्चितच असतो. आमच्या बापाने एवढं मोठं नाव केलं, आम्हाला रास्त अभिमान होता. आणि मला जाणवलं ना की यांच्यावर फार मोठा अन्याय झालाय, म्हणून तर ही लढाई चालू झाली ना, म्हणून तर आम्ही धडपडत बसलो. आता कुटुंबियांना शासना माध्यमातून काय मिळतंय का? काय अपेक्षा काय तुमच्या? आता हे बघा, अपेक्षा म्हणजे आता त्यांनी जे गोळेश्वर मध्ये कुस्ती संकुल घोषित केलं 2009 मध्ये, ते नुसतंच झालं घोषणा, नुसतं नाव पडतं. 15 वर्ष झालं आम्ही लढायचं. म्हणजे आम्ही काही भीक मागत बसायची का? तुम्ही सुज्ञ आहात ना, तुम्हाला घोषणा केलेली आहे, तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा ना. आता आम्ही काय सांगू तुम्हाला, कारण तुम्ही सुज्ञ आहात. आता चित्र तुमच्या समोर दिसतंय टीव्हीवर आता, काय चाललंय जगामध्ये, कुठे आहोत आपण, आणि या माणसाची किंमत परीक्षण काय करायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. घोषणा केली आहे ती पूर्ण करा, कुस्ती संकुल करून दाखवा. त्यांच्या पश्चात त्यांना, त्यांच्या मागच्या लोकांना काय पुनर्वसित करायचं आहे काय ते तुम्ही ठरवा. दुसरी गोष्ट, ह्या देशातला जो नागरी पुरस्कार आहे, त्या पुरस्कारामध्ये काही 5 कोटी 10 कोटी मिळत नाहीयेत. एक पदक आहे, एक सर्टिफिकेट आहे. ती देण्यासाठी सुद्धा इतकी मारामारी का चालली आहे? नको आहे ना ती मारामारी. चांगल्या माणसाला तुम्ही द्या ना न्याय, आणि तुमचाच मान वाढवून घ्या, असं मला म्हणायचंय. काही गोष्टी शोकांतिक आहेत, जे की वस्तादांना त्यापासून वंचित राहावं लागलं. तसं गावात आणि कोण पहलवान होते का त्यावेळेस, किंवा आता कोण आहेत? चांगले पहलवान होते त्या काळात, त्या मानानं होती. पण आता ती परंपरा थोडीशी खंडित झालेली आहे. अजून तालीम चालू आहे का गावात? तालीम आहे त्यांनी जिथं तालीम केली ती तालीम आहे, मेंटेन आहे, परंतु पोरं फारशी नाही आहेत. आत्ताचा कल जो आहे पिढीचा, तो फास्ट जिम बिमकडे आकर्षित आहेत. काही जण व्यायाम प्रकार करतात, पण ते जिम मध्ये जाऊन. पण कुस्ती जो हाडाचा खेळ आहे, मातीतला खेळ आहे, तिथं फारसे नाही दिसत मला आमच्या गावात आता. आज पहलवानांच्या घरी आलोत आपण, खरोखर जे कधी कल्पनाही करू शकलो नाही आपण, तेवढं बरंचसं काही ज्ञान आज आपल्याला यांच्या इथं आल्यानंतर बघायला मिळालंय. कारण अनेक असे पेपरमध्ये आले कात्रण, मराठी असो इंग्रजी असो, फोटो असो, अनेक असे फोटो जे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, एवढं तिने कात्रण एक पूर्ण फोटो वगैरे व्यवस्थित ठेवलेला आहे. आता व्याप केल्याशिवाय तर काही होणारच नाहीये. बरोबर. पण ते इच्छा असेल तर मार्ग निघत जातो, अशी म्हण आहे. त्यानुसार मला असं वाटलं की बाबा हे जतन करणं गरजेचं आहे, कारण माणसं येत जात राहतील. उद्या आम्ही नसलो तरी सुद्धा हे जे शाश्वत आहे, चिरंतन सत्य, ते पुढे आलं पाहिजे. आज तुम्ही हा जो मुलगा आणलेला आहे ओम, मला वाटतं त्याच्यामध्ये जरी हे सगळं बघितल्यानंतर चैतन्य सळसळलं आणि तो जरी प्रेरित झाला तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सार्थक झालं. नक्कीच. कारण आपण 100 दगड मारली तर एक दगड कुठेतरी नेमका टिपणार आहे त्या आपल्या टार्गेटला. त्यामुळं आजच्या आपल्या बैठकीतून ओम सारखा पोरगा प्रेरित झाला आणि त्याचं आयुष्य घडलं. मग ते कुस्तीत घडेल, शिक्षणामध्ये घडेल, कुठेही घडेल, आणि तो देशात चांगला नागरिक म्हणून पुढे आला, मोठी आपण मिळवलेली संपत्ती असं मी मानतो. आता तसं बघायला झालं तर महाराष्ट्राचे कुस्ती जे पहलवान आहेत, टार्गेट काय ठेवतात, जास्त करून महाराष्ट्र केसरी हा तलपर्यंत तिथपर्यंत मजल मारण्यात ते थोडं हे करतात. पण ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, एशियन चॅम्पियनशिप इथपर्यंत सगळीच पहलवान का असं टार्गेट ठेवत नाही. तर तसं बघायला झालं तर वस्तात सर्वसामान्य, आज सगळ्या मुलांना सुविधा तर आहेत, त्यावेळेस काही नव्हते. एकदम गोळेश्वर म्हणजे खूप ग्रामीण भाग,
काय कौटुंबिक पण पार्श्वभूमी काय एवढी सदन नव्हती, परंतु आज मुलांना सगळं मिळतंय, वडील म्हणाल ते पुरवत्यात. तर अशा मुलांसाठी तुमचं एक मार्गदर्शन काय असणार? काय बरं का, तुमचं ध्येय आहे ना, एक इंग्रजी म्हण आहे, स्काय शुड बी अ लिमिट. आभाळाला गवसणी घालण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तरच तुम्ही मोठे व्हाल ना. तुम्ही विहिरीतल्या बेडकाबरोबर सारखं जर संकुचित वागला, म्हणजे विहिरीतल्या बेडकाला काय वाटतं मी समुद्रात लढाई करतो, तर तुम्हाला नदी कळणार नाही. तुम्ही ओढ्यात गेला तर ओढा कळेल तुम्हाला, ओढ्याच्या पुढे गेला तर नदी कळेल, नदीच्या पुढे गेला तर समुद्र कळेल. पण तुम्ही जर बेडकासारखं विहिरीतल्या शक्तीमध्ये राहिलात, मला वाटणार मीच राजा आहे ना. तर ती वृत्ती बदलली पाहिजे. तुम्हाला जगाच्या बाजारात उर्मी येऊन टिकण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे, आणि तिथं तुमचं जे काही कौशल्य आहे जगासमोर मांडता आलं पाहिजे, प्रदर्शित करता आलं पाहिजे. तरच तुम्ही तुमचं नाव अढळ स्थानावर निर्माण करू शकाल असं मला वाटतं. आणि सीमित ध्येय ठेवलं तर तुम्हाला पैसे मिळतील, नाहीच नाही. पैसा एक माध्यम आहे हो, पैसा लागतोच. पैशाशिवाय आज मी समजा तुमच्या समोर बसलो असेल तर मला पैसे लागतातच की. पैसे नसले तर मी तुमच्या समोर बसू शकणार नाहीये. तर पैसे पाहिजेत, परंतु त्याची व्यवस्था झाल्यानंतर तुमचं ध्येय त्याच्यापेक्षा महत्वाचं पाहिजे. त्याच्या मागे तुम्ही पाठलाग करून ध्यास घेऊन केलं पाहिजे आणि पुढचं ध्येय ठेवलं पाहिजे. तुम्ही सीमित राहिला तर एक विशिष्ट कालानंतर तुमचं नाव विस्मृतीत जाईल. शाश्वत ठेवायचं असेल तर ध्येय मोठं ठेवा आणि त्याचा पाठलाग करा मेहनतीनं. वस्तादांनी जर बघितलं तर पूर्वीचे बरेचसे पहलवान प्रचंड मेहनत करायचे, पण आता तेवढं पहलवानामध्ये दिसून येत नाही. त्या पहलवानाच्या मनात त्यावेळेस काय सुविधा नसते, खुराकाचं पण म्हणावं तेवढं मिळत नव्हतं, पण तरी सुद्धा ती करायची ना मेहनत. करायची. आता सुविधा खूप आहेत, पैसा आहे, मला खुराक आहे, मग मेहनतीला कमी का पडताय? तुम्ही पडू नका. तुमचे वस्ताद जे आहेत ते सुद्धा तितकेच भारवलेले पाहिजेत. तुमचा जो पैलवान आहे किंवा कोणताही खेळाडू आहे, तो जर 100% त्याचं देत असेल योगदान, तर वस्तादानं 200% दिलं पाहिजे. बरोबर. तुम्हाला आता माहित आहे की मनू भाकर नावाच्या मुलीने आता परवा पदकं मिळवलीत. तर तिच्याबद्दल असं आख्यायिका होती की 2021 ऑलिम्पिक्स मध्ये ती सपशेल कमी पडली होती त्या ऑलिम्पिक्स मध्ये. प्रचंड निराश झाली होती. तिचं आणि तिच्या कोचचं जरा गैरसमज वाढले, जयस्पाल राणा नावाच्या कोच. परंतु त्यानंतर तिला असं जाणवलं की तुम्हाला शूटिंग करायचं नाही, मी सोडून देणार आहे. मग तिनं पूर्ण चिंतन मनन केलं, काही गोष्टी केल्या आणि परत तिला असं जाणवलं की आपल्यासाठी हेच कोच उपयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला तो त्यांनी सांधला, पुन्हा ते एकत्र आले आणि ते एकत्र येऊन विनाट, म्हणजे आपण एकत्र यायचं पण असं अटी घालायच्या, मी तुझ्यावर बोलतो पण तू असं केलंस तर मी मान्य करीन, तुम्ही म्हणायचं तू असं केलं तर मी तुझं मान्य करीन, असं काही स्वभावी न सांगता एकत्र आले आणि म्हणून हे इतिहास घडला. 2 पदकं आली आपल्याला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तो पोरगा जो कुस्ती खेळतोय किंवा दुसरा कोणताही खेळ खेळतोय, त्याचा जो कोच असेल किंवा गुरु आहे, त्याने पण त्याच्या इतकं स्वप्न पाहिलं पाहिजे की माझा पोरगा तिथं चमकला पाहिजे. त्यानं सुद्धा इथून दिलं पाहिजे. बाजारी गोष्ट नाही राहिली पाहिजे ती. पैसा तिथं आला आणि आर्थिक गोष्टी त्यात आल्या की मग यश नाही मिळणार. त्यात मग व्यवहार झाला फक्त तो, असं मला वाटतंय. आणि दुसरं एक अतिशय महत्वाचं आहे की मोठं व्हायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. आता जे चाललंय ना ते मधला मार्ग आहे. आपण डोपिंग बद्दल ऐकलं असेल. मग माझी तब्येत सुधारायची आणि मला इंजेक्शन घ्यायचे आहेत, मी एकदम दष्टपुष्ट. हा मधला मार्ग चुकून सुद्धा नाही अवलंबला गेला पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा असं घडतोय की वय चोरलं जात आहे. घातकी गोष्टी आहेत ना, कशाला पाहिजे. तुमच्या कर्तव्यावर तुम्ही पुढे जा, हारलं तरी स्वाभिमानानं हारा, तुम्ही ताटपणानं हारा. उगाच रडून आणि मधला मार्ग अवलंबून काही करू नका, असं मला इथं स्पष्टपणे सांगायचं आहे. नक्कीच. येताना त्यांच्या ओमच्या पालकांच आमची चर्चा झाली की त्याचं वय म्हणजे आहे आणि त्याच्यापेक्षा मोठे दिसणारे मुलं त्याच्याबरोबर खेळतात, कुठेतरी जड जाते बोललेलं आहे. ओरिजिनल वय असलं पाहिजे कुस्ती क्षेत्रामध्ये.
तसं वस्तादांचं वजन काय होतं आणि वय काय होतं ज्यावेळी ऑलिम्पिकला खेळायला गेले होते? किती कोणत्या 52 किलो गटामध्ये खेळायचे. हं. पहिल्या ऑलिम्पिक्सला 23 वर्षांचे होते 23 वर्ष. आणि 52 साली 27 वर्षांचे होते. 27व्या वर्षी त्यांनी म्हणजे जे आता आपण बहुसंख्य खेळाडू ज्या वयाचे दिसत आहेत त्या वयातच त्यांनी ती कारकीर्द केलेली आहे. आता पहलवानाच्या नावावर एक चित्रपट येणार आहे. कदाचित त्याचं शूटिंग पण पूर्ण झालं असावं आणि मला वाटतं तुम्ही पण त्यात कदाचित एखादी भूमिका असेल तुमची. हा एक 2-5 मिनिटाचा आम्हाला रोल आहे. पिक्चर पूर्णत्वाकडे निघालेला आहे आणि मला वाटतं डिसेंबर-जानेवारी मध्ये तो प्रदर्शित होईल. त्यासाठी तुमचं असं काही मार्गदर्शन घेतलं का त्यांनी बाबा काय कशा पद्धतीनं असं? प्रसिद्ध दिग्दर्शक जे आहेत नागराज मंजुळे ते हा पिक्चर करत आहेत आणि भारताची जी ऑलिम्पिकला गेलेली टीम आहे त्या टीमचे जे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत रिलायन्स, जिओ, त्या जिओनच पिक्चर निर्मित केलेला आहे. त्यामुळं आपण अपेक्षा करूया की हा पिक्चर निश्चित चांगला बनेल. आणि दुसरा तर मध्ये चंदू चॅम्पियन नावाचा एक पिक्चर आला, तो बघितल्यानंतर बरेचशा पोरांना मोठ्या लोकांना सुद्धा प्रेरणा मिळाली. तसं खाशावांचा पिक्चर आल्यानंतर मला आशा आहे की त्याचं काहीतरी समाज माणसावर मनावर परिणाम होईल आणि प्रेरित होतील असं मला वाटतंय. बघूया आता येणाऱ्या काळात तो येईल पिक्चर, कसा होतोय काय होतोय. चांगला त्याची जडणघडण सुरुवात चांगली झाली असं मी ऐकलेलं आहे, मात्र अजून टीजर वगैरे काही बाहेर आलेलं नाहीये. नक्कीच. आणि ते पिक्चर जो आहे तो पिक्चर पुरता आहे, परंतु खरा जो स्ट्रगल आहे पहलवानांचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे आपण. खूप मोठी तपश्चर्या आहे आणि आज त्यांच्या चिरंजीवीच्या माध्यमातून बरंचसं काय आपण जाणून घेतलेलं आहे. तर या व्हिडिओला येथेच विराम देतो आणि पहलवानांचं जे तपश्चर्या आहे त्यातलं काही जरी टक्के प्रमाण आपल्या आता विद्यमान पहलवानामध्ये जरी आलं तरी आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जो उद्देश होता पहलवानांचं जे कुस्ती क्षेत्रातील प्रवास आहे तो जरी लोकांना कळाला तरी आपण कुठेतरी आज आलो त्याचं सार्थक झालं म्हणू शकतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढील एखाद्या अशाच भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.